भगूर ते पुणे ही बस सेवा मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे। बाराबोलतेदार 18 पगड जाती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर यांच्या पाठपुराव्यामुळे ही बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे। कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही लांब पल्ल्याची एकमेव बस सेवा 4 वर्षांनी पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त करून संबंधितांना धन्यवाद दिलेले आहेत। एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिया, सिन्नर आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, वाहतूक नियंत्रक भरत शेळके, जयंत चोपडे, सहाय्यक वाहतूक नियंत्रक अण्णा पवार, भगूर बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक हिरामन खोलमकर, SR बोकड यांनी भगूरकरांच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन ही बस सेवा पुन्हा सुरू केली आहे। मंगळवारी सकाळी 7:30 वाजता भगूर स्थानकावर भगूर पुणे बस सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय। या प्रसंगी बसला पुष्पहार अर्पण करून बसचे पूजन करण्यात आलंय। बस चालक योगेश सहाणे, वाहक VK घट्टे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास भोर यांनी केले। कार्यक्रमास नाशिक जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रबंधक अनिल रहाणे, प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय कापसे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वारके, सुभाष राजगुरू, मंगेश मरकड, राजेंद्र बलकवडे, समाधान धात्रक, नंदू बेलेकर, शिवाजी गायकवाड, काशीनाथ कुंडारिया तसेच एसटीचे कर्मचारी प्रवासी यावेळी उपस्थित होते। पहिल्या दिवशी भगूर येथून 15 प्रवासी थेट पुण्यास रवाना झाले। रोज सकाळी 7:30 वाजेला सिन्नर आगारची ही बस भगूरहून निघेल। नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, मंचर, शिवाजीनगर मार्गे वाकडेवाडी पुणे येथे दुपारी 1:30 वाजेला पोहोचेल। एसटीच्या सर्व सवलतींचा लाभ या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे। जास्तीत जास्त प्रवाशांनी भगूर ते पुणे बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केले आहे। AV न्यूज साठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक।